आजोबा आजी बोका मांजर बैलगाड लेखन लेखिका गवळी गवळण हत्ती सिंह जोर शब्द खेळ कचरा नदी नाले पुरणपोळी गंमत जम्मत पालन पोषण शब्द आत बाहेर काळा पांढरा छोटा मोठा दिवस रात्र मागे पुढे इकडे तिकडे प्रश्न उत्तर सुंदर पूर्ण अपूर्ण ओले कोरडे ऊन सावली कळत नकळत नावड आवड मित्र शत्रू वर खाली येणे जाणे थंड गरम नफा मराठी बोधकथाचं नाव मेहनती मुंगी एका मोठ्या झाडाखाली मुंग्यांचे वारूळ होते. त्यात खूप मुंग्या राहत होत्या. त्या मुंग्या अतिशय कष्टाळू होत्या. दिवसभर सतत काम करत असायच्या. एक दिवस काय झाले, पानावर एक टोळ झोपलेला. खूप पाने खाल्ल्यामुळे तो अगदी सुस्तावलेला. पण तेवढ्यात झाडाची छोटीशी पाने हलू लागली. त्यात मस्त मऊ मऊ पानांवर झोपलो. वारा नाही, वादळ नाही, तरीही ही फांदी कोण बरं हलवतोय, जरा बघतो बर, म्हणून त्याने वाकून बघितले. एक वचन अनेक वचन, आंबा आंबे, कुत्रा कुत्रे, ससा ससे, घर घरे, पुस्तक पुस्तके, पाटी पाट्या, वही वह्या, शाळा शाळा, फुल फुले, झाड झाडे. प्रचार कौतुक करणे, शाबासकी देणे, राबणे, कष्ट करणे, भीती वाटणे, घाबरणे, धीट घेणे, धाडसी होणे, वंदन करणे, नमस्कार करणे, धूम ठोकणे, वेगाने धावणे, डोळ्यात पाणी येणे, रडू येणे. गोष्टीचे नाव आहे भूमी आणि नागपुरा. एका मोठ्या झाडाखाली मुंग्यांचे पाकळ होते. त्यात खूप मुंग्या राहत होत्या. या मुंग्या विरुद्धार्थी शब्द मोठा लहान गरम थंड काळा पांढरा दिवस रात्र. विरुद्धार्थी शब्द मोठा लहान गरम थंड काळा पांढरा दिवस रात्र वर खाली.